संगीता सारडा, विवेकानंद पब्लिक स्कूलची डायरेक्टर। आषाढी एकादशी हा जो पर्व आहे हा सोलापूर जिल्ह्यासाठी एक देणगीच म्हणूयात आपण, आणि ती परंपरा आज हजारो वर्षापासून चालू आहे। तीच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत रुजवायची किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्तम मार्ग होता की आम्ही शाळेतून आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन करावा आणि मुलांमध्ये ती जी परंपरा आहे ती आम्ही रुजवावी। आणि आमच्या शाळेत आमच्या सगळ्याच शिक्षकांनी उत्तमरित्या मुलांना तयार करून त्या सगळ्याच परंपरापासून त्या सगळ्याच गोष्टींशी अवगत केलं आहे त्यांना, आणि त्यांना तयार केलं आहे, त्यांना माहिती दिली आहे की ही परंपरा काय आहे, वारकरी संप्रदाय काय आहे, त्यांचा काय महत्त्व आहे आणि आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे, पंढरपूरपर्यंत चालण्याचा काय महत्त्व आहे, या सगळ्याच गोष्टींचं मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आतोनात प्रयत्न केला आहे। सपना असावा, प्रिन्सिपल प्री प्रायमरी विवेकानंद पब्लिक स्कूल। आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जोशोल्लासात आपल्या आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन करत आहोत। त्याच्यासाठी आम्ही मुलांना प्रॉपर ड्रेसिंगमध्ये विठ्ठल रुक्मिणी बनून यायला सांगितलेलं आहे। मुलांना वेगवेगळे संत तुकाराम, ज्ञानोबा महाराज या ड्रेसिंगमध्येही ज्यांना येण्याची इच्छा होती त्यांना सगळ्यांना ते अलाउड केलेलं आहे। माझ्या टीचर्स याच्यासाठी मागच्या 10 दिवस झाले प्रयत्न करत आहेत। तुम्ही इकडचं डेकोरेशन बघू शकता, जे आम्ही स्पेशली हे सगळं हातात हे इन हाऊस आमच्या स्कूलमध्ये बनवलं जातं, जेणेकरून मुलांना त्याचं इम्पॉर्टन्स कळेल की काय हे सेलिब्रेशन करायचं असतं। मुलं त्याच्यात एन्जॉय करतात। आपली जी संस्कृती आहे त्याला पुढे नेण्यासाठी कुठेतरी लहान वयामध्येच मुलांना ते रुजवणं फार जरुरी आहे। विठ्ठल नामस्मरण बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की पंढरीनाथ महाराज की।
नमस्कार, मी सपना असावा, विवेकानंद पब्लिक स्कूलचे प्री प्रायमरी प्रिन्सिपल. इथे आम्ही आज दिंडीचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे मुलांमध्ये जो संस्कार घडायला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी या दिंडीचं आयोजन करतो. यावर्षी आम्ही त्याच्यासोबतच जे स्वच्छतेचे मेसेज आहेत ते आम्ही मुलांना दिले आहेत की दिंडीमध्ये तुम्ही जाताय पण त्याच्यासोबत तुम्हाला स्वच्छताही राखायची आहे, माणुसकीही जपायची आहे, लोकांनाही जपायचं आहे. या गोष्टीचं तुम्हाला भान ठेवायला पाहिजे. आणि आम्ही लोकांनाही याची अपील करू की जरी तुम्ही दिंडीत जात असाल तर या गोष्टीचं नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे.